आर्याच्या बोलण्याने नंदिनी हादरली. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की नंदिनी आणि जीवाचं बोलणं चालू असतंय तेव्हा नंदिनी जीवाला म्हणतीये की तुम्ही फिरकी घेताय ना फक्त माझी, तुम्हाला कळत कसं नाहीये? स्वप्नातही तुम्ही मला एकटं सोडून निघून गेला होता. किती वेळ तुमची वाट बघितली पण तुम्ही नाही आलात आणि सकाळी हा फोटो खाली पडला होता. तेव्हा जीवा म्हणतो, अगं चकाचक बाई शांत हो जरा, हा फोटो हवेने पडला असेल खाली. तू ना आता खूप विचार करतीयस. एक लक्षात ठेव, जोवर पसारा करायला मी आहे आणि आवरायला तू आहेस ना तोपर्यंत आपण सोबत आहोत. जोपर्यंत मी बुद्धू आणि तू ठीन तोवर आपण सोबत आहोत. जोपर्यंत जगात प्रेम आहे आणि प्रेमासाठी वेडेपणा सुरू आहे ना तोपर्यंत आपण सोबत आहोत. हे ऐकताच नंदिनी जीवाला मिठी मारते आणि म्हणते, मला आपल्या दोघात तिसरं कोणीच नकोय. तेव्हा जीवा म्हणतो, नाही येणार कोणी. तेवढ्यात नंदिनीचा फोन वाजतो. तिच्या फोनवरती आर्याचा कॉल आलेला असतो. तेव्हा नंदिनी जाऊन फोन घेऊन येते आणि कॉल उचलते. तेव्हा आर्या तिकडून असं काही बोलते ते ऐकून नंदिनीला धक्काच बसतो. ती म्हणते, काय झालं? हे ऐकताच जीवा सुद्धा टेन्शन मध्ये आलेला असतोय. तेवढ्या तिकडे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की पार्थ आणि काव्या नगरसेवकाच्या ऑफिस मध्ये गेलेत वेश बदलून. काव्या आणि पार्थ त्या नगरसेवकाला म्हणतात की न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. तेव्हा तो नगरसेवक म्हणतो, आहेस कोण रे तू? तेव्हा काव्या म्हणते, भावी आईएस आणि एक जबाबदार नागरिक. हे ऐकताच त्या नगरसेवकाला धक्काच बसतो. तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी जीवा आर्याला भेटायला गेले. तेव्हा जीवा आर्याला म्हणतो, तिच्या वतीने मी सॉरी म्हणतोय तुला. तेव्हा आर्या म्हणते, बरोबर आहे, आज तिच्या वतीने सॉरी बोलशील मला, उद्या तिच्या वतीने आय लव्ह यू म्हणशील. हे ऐकताच नंदिनीला तर धक्काच बसतो. आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.